नमस्कार, सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मैसूर पाक बनवणार आहे। एकदम सोप्या अशा पद्धतीने हा मैसूर पाक आपण बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण बेसन पीठ घेतले। या वाटीनं एक वाटी गच्च भरून शिगेला जाईल अशी एक गच्च भरून वाटी असं बेसन पीठ घेतले। हे बेसन पीठ अगदी मऊ असायला पाहिजे। हे बघा, एकदम बारीक बेसन पीठ हवंय। हे एक वाटी बेसन पीठ घेतले। हे आपण चाळून घेतलेले आहे। एक वाटी तेल घेतले। एक चमचा तूप घेतले। एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी। हे आपण पातेले घेतले छोटस, त्याच्यामध्ये हे तेल घालायचं आणि त्या तेलामध्ये हे घेतलेलं तूप घालायचं। हे एक चमचा तूप घातले आणि हे तेल आपण कडकडीत गरम करून घेणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे तेल घातलेलं भांड ठेवायचंय। त्याच्यामध्ये आपण तूप घातले। हे तेल आपण अगदी कडकडीत गरम करून घेणार आहे। हे बघा, आपले तेल गरम झालेलं आहे। आपण गॅस बंद करू। हे बघा, मी ताट घेतले। तुमच्याकडे केक पात्र असेल तर केक पात्र घ्या। मी ताट घेतले आणि याच्यामध्ये हा गोटीव कागद आहे। जर गोटीव कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चित्रकलेच्या वहीचा कागद जर कट करून याच्या आतमध्ये टाकला तरी चालेल। म्हणजे सर्वांकडेच काही उपलब्ध नसते गोटीव कागद, तर तुम्ही चित्रकलेच्या वही असतात मुलांचे, त्याचे कागद जर कट करून याच्यामध्ये टाकले तरी चालतील। त्याला आपण तेल लावून घेणार आहे। सगळीकडे असं या कागदाला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। तुमच्याकडे असेल तर तूप लावा किंवा तेल लावा, काही लावलं तरी चालतं। व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं। हे बघा, लावून घेतलेले याचं आपण साईडला ठेवूया। आपण गॅस चालू करून घेऊ। हे आपण जे कडकडीत गरम करून तेल घेतलेलं आहे ते आपण दुसऱ्या शेगडीवर ठेवणार आहे। एकदम बारीक गॅसवर हे तेल इकडच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्या खाली एकदम बारीक गॅस चालू ठेवायचा आणि इकडच्या गॅसवर आपण कढई ठेवून घ्यायची। आणि कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तूप घालायचं किंवा तेल घाला। तूप घाला किंवा तेल घाला। गॅस आपण मध्यम ठेवणार आहे आणि याच्यामध्ये आपण ही बेसन टाकणार आहे आणि बेसन पीठ पण हलकसं भाजून घेणार आहे याच्यावरती। आपण गॅस मध्यम केलेला आहे। हे बघा, हे बेसन पीठ आपण हलकसं भाजून घेतले, मध्यम गॅसवरती भाजून घेतले। हे बघा, जसं आपण बेसन लाडूला वगैरे भाजतो असं नाही भाजायचं। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे बघा, असं भाजले, हलकसं भाजायचं, 1-2 मिनिट तरी ते भाजून घ्यायचं। आपण गॅस बंद केले, हे काढून घेणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठा ठेवायचा आहे आणि ज्या कढईमध्ये आपण बेसन भाजलं होतं तीच कढई घेतलेली आहे आपण। त्या कढईमध्ये ही साखर, आपण जी 1 वाटी घेतलेली साखर आणि अर्धी वाटी पाणी
हे घातले आणि हे हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्या. हे हलवून असं मिक्स करायचं आणि याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. गॅस आपला मोठाच आहे. पाक म्हणजे कसा पाक बनवायचा मी दाखवते तुम्हाला. जास्त घट्टही पाक बनवायचा नाही. त्याच्यामधली पूर्ण साखर विरघळू द्यायची. साखर आहे याच्यामध्ये, हे बघा. याच्यामधली साखर विरघळली आहे. तुम्हाला दाखवते हा पाक कसा झालाय. बोटावर घेऊन चेक करायचं. गरम असतो. हे बघा, अशी तार आली पाहिजे. हा आपला पाक परफेक्ट आहे. आता गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे. याच्यामध्ये हे थोडं थोडंसं असं बेसन पीठ घालणार आहे आपण. याच्यात गाठी कुठेही होऊ द्यायच्या नाहीत. हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅस आपला कमीच आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, सर्व बाजूने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि राहिलेलं बेसन पीठ हे घालायचं असं थोडं थोडं करून. आपण 2 वेळेलाच घातले हे बेसन, निम्म निम्म. ही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं हलवून. असं सारखं हलवत राहावं. हे बघा, मिक्स झाले आपलं, पूर्ण मिक्स झाले. आणि हे सारखं हलवत राहावा, कुठेही चिटकवू देऊ नका. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, कडेने बबल्स यायला लागलेत. आता याच्यावरती आपण दुसऱ्या साईडला गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. म्हणजे मग कडकडीत आपण गरम करून घेतले, पण दुसऱ्या गॅसवर आपण एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं. आता त्याच्या खालचा गॅस बंद केलाय आणि त्यातलं थोडं थोडंसं करून तेल आपण याच्यावरती घालणार आहे. हे बघा, आणि हे लगेच असं हलवून घ्यायचं मिक्स करून. अजून एक वेळा तेल घालू याच्यावरती. आणि तेल घातलं की लगेच मिक्स करायचं. सर्व बेसन पिठाला ते तेल लागलं पाहिजे. याच्या खालचाही गॅस चालू आहे. याच्या खालचा गॅस एकदम लो टू मीडियमवर आहे, म्हणजे एकदम बारीक गॅस चालू आहे. आपण अजून एक वेळा तेल घालू. हे बघा, तेल घातलं की मस्त जाळी येते त्याला. बघा, हे आपलं झालंय, तयार आहे.
ते गॅस बंद करून घेऊ आपण। गॅस बंद केला की लगेच ते गरम गरम ताटात ओतून घ्यायचंय। ते गरम आहे तोपर्यंत ताटात ओतून घ्यायचं आणि ते व्यवस्थित पसरायचं। जास्तही प्रेस करू नका, आदरच ठेवायचंय, त्याला दाबायचं नाही अजिबात। जर दाबलं तर तुमच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत आणि ते मिश्रण ही कडक होईल। आपण ही व्यवस्थित चमच्याने हलक्यासा हाताने ते पसरून घेतलेलं आहे। सर्व बाजू समान असं केलेलं आहे। ते चमच्याने सर्व बाजूला बरोबर पसरवून घेतले। आपण ही आहे असं 15 मिनिट थंड व्हायला ठेवणार आहे। थंड म्हणजे जास्त थंडही नको आहे, कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायचे। 15 मिनिट झालेले आहेत। आपण याच्या असं चाकू घ्यायचा आणि याच्या वड्या पाडून घेऊ। हे बघा, जशा आकारात हवेत तुम्हाला तशा याच्या वड्या पाडून घ्या। हे गरम आहे, हे लगेच थंड होत नाही। आपण अशा वड्या पाडून घेऊया। याच्यापेक्षा जास्त जर कडक झालं तर वडी व्यवस्थित पडत नाही, तुकडे होते। मी माझ्या साईजनं वड्या पाडणार आहे, मला जशा हव्यात तशा। तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही याच्या वड्या पाडा। बघा किती छान वड्या पडल्यात, मस्त झाला आपला मैसूर पाक। तुम्हाला दाखवते अजून काढून। हे बघा परफेक्ट अशा वड्या झाल्यात। हे गरम आहे अजून, मी तुम्हाला काढून दाखवते व्यवस्थित। किती मस्त झाला आपला मैसूर पाक। हे बघा जाळी पण आलीत, जसं आपण विकत्रीच आणतो तसा आपला मैसूर पाक झालेला आहे। हे बघा आपला मैसूर पाक करून तयार आहे। एकदम छान झालेत, लेयर्स आलेत। हे बघा दोन्ही बाजूने किती छान झालंय, मस्त झालेत आपले मैसूर पाकच्या वड्या। हे बघा तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा हे आत पूर्णपर्यंत भाजलेलं पण आहे, व्यवस्थित झाले, कच्चं वगैरे कुठे राहिलेलं नाही किंवा करपलेली नाही आणि खायलाही खूप छान झालेली आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।